आम्ही गेलेलो माझ्या छोट्या दीदीच्या बर्थडे सेलिब्रेशनला। नमस्कार, मी तेजा। तर काल आम्ही गेलेलो माझ्या छोट्या दीदीच्या गावी। तसे आमच्या गावाकडे बरेच बदल झालेत, पण रस्त्यांची अवस्था मात्र अजून वाईटच आहे। बघा, हा आहे किडेबिसरीचा रोड आणि हा नागज फाट्याचा। आय होप लवकरच यात पण सुधारणा होईल। तर दीदीच्या बर्थडे साठी आम्ही तिच्याकडे निघालेलो। एकतर कुठे आईस केक भेटत नव्हता, शेवटी ढालगाव मध्ये 2 का होईना पण फ्लेवर भेटले। केक घेऊन दीदीकडे पोहोचलो आणि तिला हे सरप्राईजच होतं। पण तिच्यापेक्षा जास्त आनंद झालेला मनूला। खरंच दोन्ही दीदींच्या मुलींचा ना माझ्यावर खूप जीव आहे। मनू मला तिच्या झोक्यावर बसायला घेऊन गेली, पण मला काही जमेना। मग म्हणली, थांब माऊ, मीच तुला खेळून दाखवते। इकडे दीदीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटी घेतलेली, तर त्याचा एक राऊंड मारावं म्हटलं। त्यानंतर दीदीने पण एक राऊंड मारून दाखवला। त्याचबरोबर दीदीच्या घरी अजून एक नवीन मेंबर आलेला, तो खूपच क्यूट आहे। तोपर्यंत इकडे मनूचे पप्पा पण आलेले। मग मस्तपैकी दीदीचं सेलिब्रेशन वगैरे करून घेतलं। केक वगैरे कट करून झाल्यावर आता होती गिफ्टची वेळ। तर मी दीदीसाठी पैंजण आणलेलं, ते बघून दीदी इमोशनलच झाली, कारण तिला ते हवंच होतं। त्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही जायला निघालो आणि माऊ सोबत जायचं म्हणून मनू लागली रडायला। म्हटलं ठीक आहे, चल सोबत। तर सर्वांचा निरोप घेऊन परत निघालो। जाता जाता बिरोबाच्या बनात गेलो। बहुतेक इथली यात्रा होती, त्यामुळे खूपच जास्त गर्दी होती। दर्शन घेऊन बाहेर आलो आणि तिथे काही फॉलोअर्स भेटले। आम्ही रिटर्न निघालेलो, तेवढ्यात पालखी पण आली। तर हे देवस्थान नवसाला पावणारं आहे आणि त्यामुळेच मोठ्या संख्येनं भाविक इथे येतात। आजच्यासाठी एवढंच। बाकी नेक्स्ट लोकेशन तुम्हाला कोणतं बघायला आवडेल कमेंट मध्ये मेन्शन करा।